नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। तर आज एक मुस्लिम समाजामध्ये अगदी लग्न समारंभात केली जाणारी, आवडीने अगदी केली जाणारी डिश म्हणजे दाल गोश। आणि दाल म्हणजे डाळीचा आपल्याला त्याच्यात वापर करायचा आहे आणि त्याच्यात मटण वापरणार आहोत आपण। त्याचं दोघांचं एकत्र मिश्रण करून आपण ती डिश बनवणार आहोत। तर आपण त्याच्यासाठी हे अर्धा किलो आपण मटण घेतलंय, मिक्स घ्यायचं आपल्याला, किंवा हाडं आणि नरम असं सगळं मिक्स पाहिजे। चरबीचे तुकडे असतील तर चांगले, की त्या तेलामध्ये ते शिजलं जातं। दुसरा म्हणजे आपल्याला महत्त्वाचं लागणार आहे, ही 3 प्रकारची डाळ घेतली आहे आपण। मी जवळजवळ 100 ग्रॅम डाळ आहे, 100 ग्रॅम मसूरची डाळ आहे, चणा डाळ आहे आणि 100 ग्रॅम तुरीची डाळ आहे। समप्रमाणात तिन्ही डाळी घेतल्या आहेत आपण। आता या धुवून घेणार आहोत स्वच्छ आणि ती कुकरमध्ये मग शिजत ठेवणार आहोत। आपण तिन्ही प्रकारच्या डाळी ज्या आहेत त्या एकत्र केल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या, 3-4 पाण्यामध्ये घ्यायच्या धुवून त्या। आणि आता ते बुडेल इतपत आपण पाणी घालायचं याच्यामध्ये। आपण आधी काही एक सिक्रेट मसाला आहे तर तो आपण आधी सध्या भाजून घेणार आहोत आणि बाकीची कृती मग मी दाखवते आहे। आपला मसाला भाजून होतोय तोपर्यंत आपण ही दुसरी एक पेस्ट लागणार आहे। कोथिंबीर आहे, पुदिना आहे समप्रमाणात आणि भरपूरशा लसणाच्या पाकळ्या आहेत। एक जवळजवळ 2 इंचाचा आल्याचा तुकडा आहे। तर आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे मसाले आपल्याला तयार करून घ्यायचे। आपण आता मटणाच्या मुख्य कृतीला सुरुवात करणार आहोत। त्याच्या आधी मला सांगायचं आहे की मी हा कुकर जो घेतला आहे, नवीन कुकर घेतला आहे, प्रेस्टीज कंपनीचा आहे, 3 लिटरचा आणि मुलाने मला गिफ्ट केलेला आहे तो। तर ह्याच्यात मटण वगैरे शिजवायला खूप मस्त पडेल आणि इंडक्शनवर, मेन म्हणजे मला तसा हवा होता की इंडक्शनवर चालणारा, आपण गॅसवर पण चालवू शकतो पण मला इंडक्शनवर चालणारा कुकर हवा होता। तर आपण ही पहिलीच रेसिपी आहे कुकरमध्ये करणार आहोत आणि मटण कसं आता शिजवायचं ते मी तुम्हाला दाखवते। आपण चांगलं 2 मोठ्या पळी तेल घालणार आहोत त्याच्यात। ट्रॅडिशनल चवीसाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। 3-4 पानं आहेत ती टाकूया आपण आधी। आणि हे स्टार फूल आहे, थोडीशी दालचिनी आहे, नंतर काळी मिरी आहे, लवंग आहे 3-4, साधी वेलची आपण 4 घेतली आणि एक मोठी वेलची घेतली आहे। तर आपण हे सर्व साहित्य त्याच्यात टाकून देऊया। मसाले छान परतून झाले की आपण बाकीचं हळूहळू टाकायला चालू करूया। आपण हा कांदा टाकूया याच्यामध्ये, असा पातळ एकदम उभा चिरून घेतलाय कारण तो मटणामध्ये शिजून जाईल। 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी आणि बारीक उभे कसे पण चिरू शकता। कांदा खूप आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे या मसाल्यांवर। कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि रंग पण त्याचा बदललाय, इतका शिजवायचा आहे तो आपल्याला। आता आपण त्याच्यात हे 2 टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे, बारीक चिरून घेतलेत, ते पण आपण छान परतून काढूया। मसाले टाकायला सुरुवात करूया। ही जी आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि पुदिना, ती टाकून देऊया आपण। 1 चमचा हळद घालते, 1 चमचा गरम मसाला आहे, ही थोडी धणा जिरा पावडर आहे, आपण वाटून पण घेतलाय मसाला, आणि हा आपला नेहमीचा मालवणी मसाला आहे तर 2 चमचे घालते। आणि हा जो आपण वाटून घेतलेला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणतात त्याला, की बडीशेप, मिरी आणि धणा जिरा हे वाटून घेतलेलं आहे, तर ते पण मी टाकून देते त्याच्यात। आणि हे छान आता व्यवस्थित असं परतून काढायचं आधी। मसाल्यांचा खूप मस्त खमंग वास येतोय।
आता हे परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये हे मटण घालून घेणार आहोत. आधी मसाल्यावर पूर्ण मटण परतून काढायचं. आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. आपण डाळीत पण थोडं मीठ घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे छोटे चमचे आहेत ते मीठ घालून आता हे पाणी घालायचं आणि हे शिजत ठेवायचंय. आपल्याला मटण जसं असेल त्याप्रमाणे ते शिजवून घ्यायला आहे. म्हणजे 4-5 शिट्या जसं शिजायला पुरेसं पडेल त्याप्रमाणे आपण आता शिजवून घेणार आहोत ते. पण झाकण लावून घेऊया कुकरला आणि ही शिटी लावून घेऊया. आणि गॅस मी थोडा मीडियम ठेवणार आहे, नंतर वाढवणार आहे. आपण कुकरच्या जवळजवळ 7 शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा तो. काही घाई करायची नाही, वाफ व्यवस्थित जायला पाहिजे आणि नंतर आपण तो ओपन करायचा. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल. घालायचा आहे तो म्हणजे दुधी. जे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवतात तर आपण ह्याच्यात दुधीचे तुकडे थोडे घालणार आहोत आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं. हे पुन्हा एकदा थोडा दुधी शिजला पाहिजे. मटण तर शिजलेलं आहे पण आपल्याला थोडासा दुधी याच्यात शिजवून घ्यायचं आहे. आणि आपण याच्यात आता 2 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि त्या व्यवस्थित आपण ह्याला ढवळून एक 5 ते 7 मिनिटात दुधी शिजून जाईल मटणाबरोबर. झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊया. एक 5 ते 7 मिनिटानंतर दुधी छान शिजून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये डाळ जी शिजवून घेतली होती ती घालणार आहोत. इतकी छान शिजवून घ्यायची. आपण दाल घोषला आता तडका देणार आहोत. 2 मोठे चमचे तेल घालूया. आपली दाल घोषची रेसिपी तयार झालेली आहे. आपण मसाले तर तेच वापरलेत घरात जे असतात ते, आणि नेहमी एकाच चवीचं एकाच पद्धतीचं जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्या चवीचा परत परत कंटाळा येतो खायला. तर थोडी वेगळ्या पद्धतीने त्याच मसाल्यांचा वापर केला तर खूप अशा वेगळ्या नवीन छान छान रेसिपी आपल्याला बघायला पण मिळतात, खायला पण मिळतात. तर नक्की ही रेसिपी करून बघा. जसं आपण बिर्याणी आवडीने बनवतो तर त्या पद्धतीनेच हे दाल घोष पण खूप सुंदर लागतं आणि एक वेगळा प्रकार म्हणून नक्कीच करून बघायला हरकत नाही. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.